मित्रांनो, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. कल्पना करा तुमचा तरुण मुलगा लॅपटॉपसाठी हट्ट करतोय आणि तुम्ही कसं तरी अरेंज करून लॅपटॉप नेऊन त्याच्याकडे देता. आणि ऐन वेळेस लॅपटॉप घेण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा तो साफ इन्कार करतो की मला लॅपटॉप नको. इज इट पॉसिबल? नाही ना. मग मला सांगा, 1940 साली जेव्हा पाकिस्तानची मागणी मुस्लिम लीगकडून करण्यात आली, तर असं कसं गृहीत धरता की भारतातले सर्व मुसलमान त्या मागणीसाठी आग्रही होते आणि त्याचा त्यांना पाठिंबा होता. 1947 साली जेव्हा प्रत्यक्षात फाळणी झाली तेव्हा भारताचे सर्व मुसलमान तिकडे गेले असते का नाही? कारण एक स्वतंत्र इस्लामी राष्ट्रामध्ये जाण्याची संधी त्यांना मिळाली होती. अनेक दिवस भारतातून पाकिस्तानकडे जाण्यासाठी रेल्वे मोफत सुरू होती. नेहरू लियाकत अली समझोत्यामुळे लोकसंख्येची अदलाबदली अनेक दिवस सुरू होती. असं असताना सुद्धा भारतीय मुसलमानांनी तिकडे जाणे पसंत केले नाही, हे सत्य आहे. कारण पाकिस्तानला फक्त 26% लोक गेलेले होते. 26%पैकी 20-22% तर तिथेच पहिल्यापासून राहिलेले होते, तिथलेच रहिवासी होते. हां, हे नक्की आहे की बंगाल आणि पंजाबमधील सीमावर्ती भागातून काही लोक मर्जीने तिकडे गेले, काही लोक दंगलीच्या भीतीने गेले, काही लोकांना तर बळजबरी पाठवण्यात आलं आणि त्यांच्या जमिनी आणि घरदार ताब्यात घेण्यासाठी. एकंदरीत अशी सिच्युएशन असताना मग असं कसं म्हणता येईल की भारताच्या मुसलमानांनी पाकिस्तानची मागणी केली होती? मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का, कोणत्याही देशाची माती त्या देशाच्या नागरिकांना आई समान असते. कोणीही सहसा ती सोडून जाऊ इच्छित नाही आणि भारतीय मुसलमानांनीही ती सोडण्याची मागणी केली नव्हती आणि कधी गेलेले नव्हते. ते स्वातंत्र्यामध्येही लढले आणि आज भारताच्या प्रगतीसाठी खांद्याला खांदा लावून उभे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. जय हिंद. व्हिडिओला लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि महाराष्ट्र टुडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.